देवाचं वचन पाहत असताना कलसीकरांचं पत्र ज्याचा 3रा अध्याय 1 व 2 वचन आपण पाहणार आहोत. मंडळीला लिहिलेलं हे वचन आहे. कलसीकरांचं पत्र ज्याचा 3रा अध्याय 1 व 2 वचन. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात. तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात. तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. आमेन आमेन म्हणाल का? हालेलुया. आणि तो मंडळीला खूप सुंदर शिक्षण देत आहे. तुम्ही तुमच्या मनाची काळजी घ्या. ऐका, लक्ष देऊन ऐकायचं. कशाची काळजी घ्या? तुम्ही तुमच्या मनाची काळजी घ्या. आपल्या मनाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेले लोक आहात. आमेन हालेलुया. आणि ख्रिस्त जिथं उजवीकडे बसलेला आहे तिथल्या वरील गोष्टीकडे तुम्ही लक्ष लावलं पाहिजे. आणि वरील गोष्टीकडे आपलं मन हे लावण्याचं गरज आहे. माझं नेमकं मन एक कुठं आहे हे मी चेक केलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. बऱ्याच वेळा आम्ही बसतो पण आमचं मन नसतं. आणि जेव्हा बसून सुद्धा जे करायचे ते न केल्यामुळं तेच आमच्यासाठी पाप आणि अडखळ नाही. प्रियांनो, ऐकत आहात का तुम्ही? मी बसलेलं आहे, माझं मन कुठं आहे, माझं चित्त कुठं आहे, आम्ही चेक केलं पाहिजे. तुम्ही काय केलं पाहिजे? चेक केलं पाहिजे. पहाटे उठल्यानंतर माझं मन मी देवाकडे लावतो. हो, लावलंय का? काय माझ्या डोक्यामध्ये घडघड चाललेले, माझ्या डोक्यामध्ये विचार चाललेले, हे आम्ही चेक केलं पाहिजे. आम्ही आमच्या मनाला कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. आमचं मन भरकट, आमचं मन बिघडत, आमचं मन दुसरे इकडे तिकडे जात. पण आम्ही हे शिकलं पाहिजे, ख्रिस्तामध्ये येऊन आमचं मन हे आम्ही कंट्रोल करून, आमच्या मनाला स्वाधीन करून आमचं मन देवाकडे लावावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पश्चातापाचा खरा अर्थ काय असेल? मी बायबल मध्ये शोधला. पश्चातापाचा खरा अर्थ आहे मन फिरावं. काय फिरावं? अरे वळव. मन कुणाकडे वळव? मन देवाकडे वळव. तो तुझा निर्माण करताय, त्याने तुला निर्माण केलेलं आहे. त्या देवाकडे तुझं मन लागलं पाहिजे. फार महत्वाचं आहे. आणि म्हणून पौल कलसीच्या मंडळीला नाही तर प्रत्येक मंडळीला आणि सियोन पेंटिकॉस्ट चर्चच्या सर्व मेंबरला म्हणतो, तुम्ही आपलं मन देवाकडे लावा. मन भरकटू देऊ नका प्रियांनो. अहो, तुम्हाला परमेश्वराने एवढा आशीर्वादित केलेला आहे. मी माझ्यावर विश्वास ठेवा, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. देव म्हणतो मी राजांचा राजा आहे आणि तुम्ही राजकन्या आणि राजपुत्र आहात. आमेन. काय सुंदर आहे देवाचं वचन. तो राजांचा राजा, तुम्ही राजकन्या राजपुत्र आहात. देवाच्या घरामध्ये, देवाच्या महालामधले लेकरं आहात. वैभवशाली पित्याची लेकरं आहात. सर्व काही तुमचंच आहे. बायबल आम्हाला सांगत. आम्ही क्लेम केला पाहिजे. एवढा देवाने आम्हाला आशीर्वाद त्या पृथ्वीवर केला असताना सुद्धा बऱ्याच वेळा आमचं मन बंकून जातं, शास्त्र आम्हाला सांगतं. आणि म्हणून आमचं मन, आमच्या मनाकडे आम्ही लक्ष लावलं पाहिजे. कारण आपलं मन काय कुठं चाललंय? माझं मन बळकट तरी नाही. माझं मन देवाकडे आहे का? बरं नाही तर मी काय करावं? आम्ही देवापाशी, मी तुम्हाला सांगतो, उपवास प्रार्थना करा. या दिवसामध्ये काही परिवारामध्ये बातमी समस्या आहेत, अडचण आहेत. काही मागील दिवसामध्ये एकाने फोन केला, पास्टर माझ्या घरामध्ये अडचण आहे, तुम्ही या जरा पहा. तुम्हाला आई वडिलांना तुम्ही बोलायचं नाही असं तुम्ही म्हणता, कारण माझा त्यांनी प्रचार ऐकला, आई बापाला बोलणारं शापित आहे. आता पोरं म्हणतात असं बोललं, मग कसं काय? पालकालाच घ्या म्हणजे. पालक साहेब तुम्ही सांगा माझ्या आई बापाला, मी नाही बोलणार. आम्ही बोललो मी नाही, आई वडिलांना बोलायचंच नाही.
नाही म्हणजे नाही, जिथं नाही 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 नाहीच. मग मी बोललो की बाबा ठीक आहे, मग एक काम करा, या दिवसात जर तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम होत असतील तर उपासने प्रार्थना करा. उपास प्रार्थनेने बंधनं तुटतील, अडकळणं दूर होतील, समस्या निघून जातील, तुमचं मन स्थिर होईल, देवाकडे लागेल. देहाच्या वासना आपल्याला भरकटत असतात. अनेक प्रकारच्या वासना आहेत. पाहणं, खाणं, जाणं, नेसणं, सगळ्या प्रकारच्या वासना या देहातून उत्पन्न होतात आणि त्या आमच्या मनाला भरकटत असतात जगामध्ये. मनाला कंट्रोल केलं पाहिजे म्हणून दावीद म्हणतो, हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहे. मला माहित आहे माझ्या मना तू यहोवाला धन्य धन्य म्हणणार नाहीस, पण माझी इच्छा आहे, माझं मन आहे तू देवाला धन्यवाद दिला पाहिजेस. मन कुठं जात आहे हे लक्षात ठेवा, त्याकडे लक्ष द्या. जर तुमचं मन भरकटत असेल देव मार्गातून, उपवास प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. एक साधा आणि सोपा चांगला मार्ग बायबल सांगतं, उपवास करा, प्रार्थना करा, बसा, वेळ काढा. असं घरामध्ये नाही जमत, प्रार्थना होत नाही, अडचण आहे, घरात बसू नका, चर्चची चावी घ्या, चर्च मध्ये बसा. एवढा मोठा हॉल आहे, किती छान आहे, जवळ या, बसा, दरवाजे खिडक्या लावा, प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. जोपर्यंत तुमचं नीट सगळं बिघडलेलं नीट होत नाही तोपर्यंत प्रार्थना करा. काय बिघडत? वेळ द्या परमेश्वराला. परमेश्वर तुम्हाला नीट रिपेअर करणारा देव आहे. आमेन, आमेन. हो, नीट करणारा देव आहे. माझा विश्वास ठेवा, देवाचा आत्मा तुमच्यावर आहे. देव तुम्हाला साधा वाटत, देव साधा नाहीये, देव प्रत्येकाकडे लक्ष लावतो. देवाचं लक्ष तुमच्याकडे आहे, बारकाईने देवाचं लक्ष तुमच्याकडे आहे. तुम्ही तारण पावलेले लोक आहात, येशूचं मौल्यवान रक्त तुम्हासाठी देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, जो स्वर्गातून खाली पाठवला अशा देवाच्या पुत्राच्या रक्ताने तुम्ही खंडून घेतलेले मुलं आहात. तुम्ही साधे मुलं नाहीये. आमेन. तुम्ही एखादी गोष्ट विकत आणता, किती मोल वाटतं तुम्हाला? ती 10 रुपयाची का असना, ती पडू नये, झडू नये, तुटू नये, त्याकडे तुमचं लक्ष असतं. त्याच्या रक्ताने जर खंडून घेतलेले लेकरं तुम्ही आहात तर देवाचं लक्ष विशेष करून जगाकडे नसून तुमच्याकडे आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपलं मन देवाकडे लावण्याची गरज आहे सतत आणि नेहमी. जगातल्या भ्रष्टतेतून तुमचं मन वाहू नये याकडे लक्ष दिलं पाहिजे. एका राजाविषयी वाचल्यानंतर मला फार वाईट वाटतं. बायबलमध्ये पहिले राजे 11वा अध्याय प्रत्येकाने काढा, 2 ते 4 वचनं. त्या राजाविषयी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा फार वाईट वाटतं. एवढा हुशार, बुद्धिमान, ज्ञानी राजा ज्याच्याकडून झालेली ही चूक आहे. पहिले राजे त्याचा 11वा अध्याय 2 ते 4 वचन. 2 ते 4 वचन. या राष्ट्राविषयी परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितले होते की तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवाकडे वळवतील. त्याच्या 700 राण्या व 300 उपपत्न्या होत्या. त्याच्या बायकांनी त्याचे मन भडकवले. सलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवाकडे वळवले. त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे. आमेन. या 2 ते 4 वचनामध्ये एक शब्द वारंवार बायबल मध्ये आलेला आहे आणि ते आहे सलमोनाचं मन. तो म्हणतो त्या लोकांशी व्यवहार करू नकोस. कुठल्या लोकांशी व्यवहार करू नको? का करू नको? कारण खात्रीने ते तुझं मन वळवतील. पहा, जेव्हा देव विचार करतो, देव जेव्हा बोलतो तेव्हा ते होतच.
त्यांच्याशी व्यवहार करू नको, कारण ते खात्रीने तुझं मन वळवतील. आणि बायबलमध्ये असे लिहिले, त्याच्या 700 राण्या, 300 उपपत्न्या, त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकवले. दुसऱ्या आणखी पुढच्या वचनामध्ये असं लिहिलंय की शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवाकडे वळवले. या तिन्ही वचनामध्ये शलमोनाचं मन आहे, लक्षात ठेवा. आणि शलमोनाचं मन म्हातारा झाल्यानंतर कशा प्रकारे वळलं हे आम्हाला पाहायला मिळतं. बुद्धिमान, हुशार, श्रीमंत राजा, त्याचं मन वळलं. कोणी वळवलं? त्याच्याच बायकांनी वळवलं. एक लक्षात ठेवा, तुमचा नवरा जर चर्चमध्ये येत नसेल त्याचं कारण तुम्हीच आहात. जर तुमचा नवरा आहे, कामाला जातो, तो येत नाही चर्चमध्ये, तुम्ही ख्रिश्चन फॅमिली आहात, तुम्ही विश्वासणारी फॅमिली आहात, जर तो येत नसेल, 90% दोष हा त्याच्या बायकोचा आणि त्याच्या लेकरांचा आहे. या ठिकाणी असं लिहिलंय, या राजाचं मन त्याच्या बायकांवर, त्याच्या बायकांनी वळवलं आणि म्हातारपणी त्याचं मन हे अन्य देवाकडे लागलं. म्हातारपण म्हणजे काय म्हणतात? नक्की म्हातारपण म्हणजे काय असतं? काय म्हणतात? 80 वर्ष झालं म्हातारा झाला, 90 वर्ष झालं म्हातारा झाला, म्हणजे काय? वय आकडा वाढला म्हणजे म्हातारपण येतं असं वाटतं का तुम्हाला? म्हातारा या शब्दाचा अर्थ माझ्या डिक्शनरी प्रमाणे असा आहे, जो व्यक्ती अशक्त आणि कमजोर होतो. ज्या वेळेस आत्मिक जीवनामध्ये तुम्ही म्हातारे व्हाल, कमजोर व्हाल, अशक्त व्हाल, तुमचं मन बळकायला सुरुवात होतं. तुम्ही जर आत्मिक जीवनामध्ये स्ट्रॉंग असाल, मजबूत असाल, तुमचं मन हे अन्य देवाकडे वळणार नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी कमजोर, आणि हे या राजाची दुःखित गोष्ट आहे. म्हातारा झाल्याचा अर्थ काय? कमजोर झाला, अशक्त झाला, आपोआप मन बहकायला सुरुवात झाला. आणि म्हणून हे का लिहून ठेवलंय बायबलमध्ये? हे वाचायला ऐकायला लिहून ठेवलंय का? हे यासाठी लिहिलेलं आहे की सावध राहा, तुमचं मन हे देवाकडे लागलं पाहिजे. आणि या ठिकाणी असं लिहिलंय बघा, शेवटी असं लिहिलंय, त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे, त्याप्रमाणे त्याचे नसे. दावीद त्याच्या बापाची आठवण मेल्यानंतर आलेले. तुम्हाला सांगतो, दावीद राजा गोल्ड हार्ट, सोन्याच्या हृदयासारखा होता. मरताना सुद्धा तो आपल्या लेकराला सांगतो, ज्या मार्गाने मी चाललो त्याच मार्गाने चाल, त्याच देवाच्या मागे चाल, त्याचं ऐक. दाविदाचं मन सदैव देवाकडे लागलं. मरस तोपर्यंत बिछाण्यात जरी तो होता तरी तो आपल्या मुलाला सांगतो, देवाला सोडायचं, पाप करायचं नाही. बघा त्याचं मन देवावर किती होत. पण शलमोनाच्या मनाच्या विषयी असं लिहिलंय की त्याचं मन पूर्णपणे देवाकडे लागलं नव्हतं, जसं दाविदाचं लागलं होतं. आणि म्हणून एका राजाच्या जीवनात जर अशा गोष्टी घडू शकतात, तर आमच्या जीवनाची आम्ही किती विशेष करून काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या मनाला चेक केलं पाहिजे, माझं मन देवावर असलं पाहिजे. पण येशू ख्रिस्ताने पहिली आज्ञा नवीन करारामध्ये जी दिली ती ही होती, तू पूर्ण मनाने परमेश्वरावर प्रीती कर. असंच लिहिलंय का बरं? तपासून लिहिलेच खोटं बोलत आहे? तुझ्या मनाने तू देवावर प्रेम कर. येशूने पहिली आज्ञा नवीन करारामध्ये दिली, तुझ्या मनाने तू पूर्ण मनाने देवावर प्रेम करायला शिकला पाहिजे. आपलं मन याकडे आपण लक्ष लावलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपलं मन बहकणाऱ्या गोष्टी जगामध्ये आहे. जेव्हा या 4 भिंतीतून तुम्ही बाहेर पडता, संसारात जाता, बाजारात जाता, कामावर जाता, अनेक गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर अशा आहेत ज्या तुम्हाला बहकवणाऱ्या आहेत, भ्रष्ट करणाऱ्या आहेत. त्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. आमेन, आमेन, हालेलुया. त्यापासून नेहमी सावध राहायला पाहिजे. नाही तर काय होतं, आमचं मन हे देवाकडे कमी होतं आणि बाकीच्या गोष्टींकडे जास्त. माझं मन देवाकडे असावं, माझं मन देवाच्या राज्याकडे असावं, माझं मन देवाच्या वचनाकडे असावं, माझं मन मंदिराकडे असावं, माझं मन मंडळीकडे असावं, माझं मन सेवा कार्यासाठी असतात. याकडे मी माझं मन लावलं पाहिजे. कुठे असो, चालता, बोलता, फिरता, बसता, आमचं मन हे विचार करणार असलं पाहिजे.
आमच्या मनाला असं आम्ही ट्रेन केलं पाहिजे, असं आमच्या मनाला आम्ही तयार केलं पाहिजे या दिवसामध्ये. सांगण्याची काय गरज आहे, बोलण्याची काय गरज आहे, बाळासाहेब आम्ही तयार आहोत, लगेच कामाला लागलं पाहिजे. प्रभूची सेवा आहे, तो करतो, हे करतो, ते करतो, मला त्यांचं घेणं देणं नाही. तो करतो, त्याचा प्रतिफळ देव त्याला देईल. मीही करणार, कारण मी देवाचा आहे. आमेन. मी देवाच्या घरातला मुलगा आहे, माझा जन्म देवाच्या घरातला झालेला आहे, माझा नवीन जन्म आहे, माझा तारणाचा जन्म या घरामध्ये झालेला आहे, मी या घरातला मुलगा आहे, मुलगी आहे. मी करणारच करणार, मला आनंदाने मी ते काम करणार आहे, कारण माझं मन हे माझं मन देवाकडे लागलेलं आहे. आपलं मन आपण देवाकडे लावलं पाहिजे. दाविदाचं मन शेवटपर्यंत परमेश्वराकडे होतं. आमेन. बसल्या बसल्या 2-3 तासात सुद्धा आम्ही चर्चमध्ये आमचं मन भटकटत राहतो. कंट्रोल करा, स्वतःला स्वतःच्या मनावर ताबा ठेवा, डोळे जागा, चित्त लावा. आता त्या बंद झाले पाहिजे ना, असं माना झुकल्या पाहिजे, मान असं बेल्ट घेऊन टाका ना देवाच. देव पाहतो. मोशेला देव म्हणाला की, मोशेला देव एक गोष्ट म्हणाला, जेव्हा राग आला सिनाई पर्वतावर उतरताना, तुम्ही निर्गम पुस्तक पहा, देव म्हणतो मी पाहिलं हे लोक ताट मानेचे लोक आहेत. काय पाहिली ताट गोष्ट? मान ताट आहे. झुकवा देवास. आपलं मन लावा ना देवाकडे, आपलं चित्त लावा. 2-3 तासात बसायचं तर बसायचं नाही, आपलं लक्ष इकडं तिकडं काय चाललंय, म्हणजे काय नक्की आहे, कशाला येतो आपण या ठिकाणी, अरे काय येतो, का बसतो, का करतो, देव म्हणतात कशाला. आज नीतीसूत्र त्या बहिणीने वाचलं, त्या नीतीसूत्रामध्ये वाचलेले, मंडळीत आणि सभेमध्ये मी दुष्कर्म करत होतो, असं लिहिलंय का बाई? तुम्ही वाचा ते. म्हणजे मंडळीत बसून सुद्धा, सभेमध्ये बसून सुद्धा काही लोक पाप करत राहतात. कुठलं पाप असेल? देवाकडे मन न लावणं हे पाप आहे. देवाकडे मन न लावणं हे पाप आहे. लक्षात ठेवा, त्याचा अपमान आहे. आम्ही आमचं मन लावलं पाहिजे. देवाच्या घरात आलो, आम्ही इकडं तिकडं काहीतरी बघत राहतो, काहीतरी टाइमपास करत राहतो. आमचं मन आम्ही देवाकडे लावा ना. काय होतंय, काय अडचण, काय लावून तरी पहा. त्याचा स्पर्श तुम्हाला देवाकडे लावलं पाहिजे. आपण असं ट्रेन केलं पाहिजे, अशी तयारी केली पाहिजे या दिवसामध्ये, की आपल्या मनाला कंट्रोल करून आपलं मन देवाकडे लावलं पाहिजे. का लावायचं नाही? लावलं पाहिजे. आम्ही देवाचे आहोत, देव आमचा आहे. आम्ही हाताने जातो, प्रभू मला आशीर्वाद दे, देवा तुम्ही तुला दे. मागतं का हाताने देवाला? देव ते हाताने म्हणतो, तू तुझं मन मला लाव, माझ्याकडे लाव, तू चित्त दे. देव दुसरी काय अपेक्षा करतो? तू आपलं चित्त, तू आपलं मन माझ्याकडे लाव. किती छान आहे आपलं मन देवाकडे लावावं. देव पाहतो तर शलमोनाचं मन. तुमचं मन माझं मन पाहत नाही का हो? तुमचं माझं मन पाहत नाही, फक्त शलमोनाचं पाहतो का? आपलं सुद्धा मन आपल्या मनाकडे देव पाहतो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की म्हातारपण म्हणजे अशक्तपणात आपलं मन बहतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून अशक्त होऊ नका. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रार्थनेत राहा, प्रार्थनेत राहा, देवाला मागा. प्रभू त्या हन्नाबाई सारखं मला बनव, जे कुठल्या पुस्तकामध्ये नवीन करणार? लूकच्या पुस्तकामध्ये आहे. ती म्हातारपणी सुद्धा उपवास प्रार्थना करून येशूची वाट पाहत होती. कुठं पाहत होती? देवाच्या मंदिरामध्ये. मी सुद्धा म्हातारपणी अशक्तपणी देवाच्या मंदिरात राहील आणि मी सुद्धा परमेश्वराची वाट पाहील. माझं मन मी देवाकडे लावेल. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही मन देवाकडे लावाल, तुमचे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात होतील. आमेन. कारण देवामध्ये इतकं सामर्थ्य आहे, ते तुमच्या सर्व अडचणी दूर करतो. तांबड्या समुद्रामध्ये रस्ता तयार करणारा परमेश्वर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. नॉट अ जोक. मी जे बोलत आहे त्याचा विचार करा. ज्या रस्त्यावरनं कधी यहुदी आणि इस्रायल लोक चालले नसतील, असा रस्ता देवाने त्यांच्यासाठी बनवला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जे म्युन्सिपाल्टीने सरकारला बनवता येणार नाही रस्ता, असा देवाने रस्ता बनवला.
आमेन. मला तुम्हाला सांगायचंय, देव तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तयार आहे, पण तुमचं मन तुम्ही देवाकडे नेहमी लावलं पाहिजे. प्रभू काय करू? देव म्हणतो यस, मी आहे. आपण बऱ्याच वेळा आपल्या घरातल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करताना आपण थकून जातो, दमून जातो. आपण म्हणतो हे काय, आणि अजून गुरफटून जातो, अजून कष्ट करतो, अजून काय काय करायचा प्रयत्न करतो, हातपाय मारतो, आणि शेवटी दमतो, थकतो. आपण देवाला शरण येऊया, देवाकडे मन लावूया, देवाला म्हणा प्रभू तूच कर, येशू तूच कर. मी थकलो, मी दमलो, आता मला शक्य नाही, आता तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या अद्भुत कार्याने, तुझ्या उजव्या हाताने तू कार्य कर आणि आम्हाला यातून बाहेर काढ. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आपलं मन आपण देवाकडे लावलं पाहिजे. पहिले राजे 11:9 मध्ये सलमोनाविषयी लिहिले, आणि ही गोष्ट अत्यंत वाईट गोष्ट आहे. 11:9 मध्ये सलमोन याविषयी लिहिलेलं आहे. पहिले राजे 11:9. सलमोनाचं मन इस्रायलाचा देव परमेश्वर, पहा असं लिहिले, सलमोनाचं मन इस्रायलाचा देव परमेश्वर याच्याकडून फिरले, म्हणून काय झालं? परमेश्वर त्याच्यावर कोपला आणि त्याला त्याचे 2दा दर्शन झालं. देवाने त्याला कितीदा दर्शन दिलं होतं? परमेश्वर, सलमोनाचं मन इस्रायलाचं देव परमेश्वर याच्याकडून फिरले, म्हणून परमेश्वर त्याच्यावर कोपला असा शब्द आपण. आम्ही सावध झालं पाहिजे. आपण खरंच सावध आणि सावध राहिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेत बसलं पाहिजे, प्रार्थनेत मन लावलं पाहिजे, गीतांमध्ये मन लावलं पाहिजे. खरापासून ते जर गायला असतं तर लक्षात राहिलं असतं. नाही, मनापासून कुठलीही गोष्ट केलेली लक्षात राहते का नाही? तुम्ही मला सांगा बरं, राहते का नाही? नक्कीच राहते. जे मनापासून नाही ते लक्षात राहतच नाही. मनापासून जे मी करतो आपण ते लक्षात राहत. मन देवाकडे लावा, मनाची काळजी घ्या. मनात मन जर देवाकडे लावाल, देवाचा आशीर्वाद आहे. मन जर देवाकडे नाही लावणार तर बायबल सांगतं की त्याच्यावर कोप आला. एवढा मोठा राजा, त्याच्यावर देवाचा कोप आला. देवाने त्याच्या विरोधात शत्रू उभे केले. आमच्या जीवनात अनेक शत्रू तयार होतात. मग कुठले शत्रू आहेत? अनेक प्रकारचे शत्रू तयार होतात. म्हणजे मारायला येणार नाहीत. काही लोक त्रास द्यायला सुरुवात करतात, काही गोष्टी त्रास द्यायला सुरुवात होते, काही परिस्थिती बिकट यायला सुरुवात होते. आमचं मन आम्ही देवाकडे लावलं पाहिजे. आमेन. आणि म्हणून मंडळीला पौल वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी मनाविषयी लिहित आहे. रोमकराचं पत्र 12वा अध्याय 2रं वचन, रोम 12:2 काय म्हणत आहे पहा बरं. रोमकराचं पत्र 12:2 एकाने काढा. एपिस्कराचं पत्र 14 अध्याय 23 एकाने काढा. आपलं मन घराकडे लावू नका. उशीर जरी झाला तरी आज आपलं मन देवाकडे लावा. एपिस्कराचं पत्र 14 अध्याय 23 वचन, रोमकराचं पत्र 12वा अध्याय 2रं वचन. परंतु तुम्हारे मन के नए हो जाने से तुम्हारा चाल चलन भी बदलता जाए, जिससे तुम परमेश्वर की भली और घाटी और सिद्ध इच्छा अनुभव से पालन करते रहो. मराठी वाचा बरं. या युगाबरोबर समृद्ध होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे तुम्ही समजून घ्यावं. आमेन. पौल म्हणत आहे की तुमच्या मनाचं काय व्हावं? नवीनीकरण. दररोज प्रार्थना केली पाहिजे, प्रभू माझं मन नवीन कर. आमेन. हालेलुया. करायला का प्रार्थना? दररोज देवापाशी प्रार्थनेला बसा आणि मला माझं मन नवीन कर.
देव त्याच्या आत्म्याने तुमचं मन नवीन करेल. माझं मन नवीन झालं पाहिजे. आणि म्हणून युगाबरोबर समृद्ध होऊ नका. का म्हणते माहिती का पोर? त्या जगामध्ये समृद्ध होऊ नका. का? कारण जगातल्या भ्रष्टतेने माणसाचं मन बिघडतं. जगात असं हवा आहे, असं वातावरण आहे आणि जगात असं पाप आहे ज्यामध्ये माणसाचं मन बिघडतं. म्हणून पोर म्हणत आहे या युगाबरोबर या जगाबरोबर समृद्ध होऊ नका, तर याकडे लक्ष द्या की तुमचं मन नवीन होईल. Praise the Lord. हालेलुया. माशामध्ये एक खास गोष्ट असते. समुद्रातल्या माशामध्ये एक खास गोष्ट असते. समुद्रातलं पाणी खारट असतं पण मासा आतून कधीच खारट नसतो. त्याला मीठ लावावं लागतं. लावावं लागतं का? तो कधी खारा नसतो. खाऱ्या पाण्यात तो राहतो. ही शिकण्यासारखी कला आहे. जगामध्ये राहून सुद्धा आम्ही भ्रष्टतेपासून, अशुद्धतेपासून, वाईटापासून लांब राहायला शिकलं पाहिजे. कारण त्याचा परिणाम डायरेक्ट माझ्या मनावर होत असतो. आणि म्हणून कोण म्हणतंय युगाबरोबर जगाबरोबर समृद्ध होऊ नका, तर तुमचं मनाचं नवीनीकरण कसं होईल याकडे तुम्ही लक्ष द्या. दररोज देवापाशी बसा आणि देवाला म्हणा, देवा मला नवीन कर, माझं मन नवीन कर. मन कुठं असतं? मन मस्तकामध्ये असतं. प्रेज द लॉर्ड. माझं मन नवीन कर, माझं मन नवीन कर. देवाची इच्छा की तुमचं मन नवीन होत जावं आणि ते नवीन मन होईल ते मन देवाकडे लागेल, देवाचं ऐकेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही युट्यूब, फेसबुक सगळं काढा, तुम्हाला पाहायला मिळतं की सगळे नुसते बोलत राहतात. ऐकणारे कमी आहे, बोलणारे. देव म्हणतो मला बोलणारे नको, माझं ऐकणारे पाहिजे. जेव्हा नवीन मन होईल तेव्हा मी देवाचं ऐकायला बसतो. देवा तू बोल, मला ऐकायचं. देवा म्हणतो व्हेरी गुड, मला फार आनंद वाटतो की तू ऐकणार आहेस. आता आम्ही देवाला सुनवत राहतो, ऐकवत राहतो, बोलत राहतो. देवा हे करते करते कर, जसे काय आम्ही ऑर्डर देत राहतो एखाद्याला, तसं आम्ही देवाला ऑर्डर देत राहतो. देवा तो हे कर ना, ते कर ना. देव काय म्हणतात काय हे घरगडी करी. लोकांना लोक नुसतं सांगत राहतात देवाला. ऐकणारे कमी आहेत. जेव्हा आमचं मन नवीन होईल तेव्हा आम्ही देवाचं ऐकायला लागू. मनाचं नवीनीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे असं देवाचं वचन सांगतं. आणि म्हणून प्रेम लक्षात ठेवा, देवाचा आत्मा, पवित्र आत्मा महत्वाचं काम तुमच्या आणि माझ्या जीवनात काय जर करत असेल, तो जेव्हा येतो तो आम्हाला नवीन करतो. आणि बोललं पाहिजे, आणि म्हटलं पाहिजे नवीन कर. प्रेज द लॉर्ड. एपिस्कराचं पत्र काढलं कुणी? किती वाक्य सांगितलं मी? 4 अध्याय 23 वचन. काय म्हणत आहे पोल पहा. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे. आमेन. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीमध्ये काय व्हावं? नवीन झालं पाहिजे. हालेलुया. मन नवीन, माणूस नवीन आहे. हालेलुया. नवीन गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतात. काय नवीन असलं पाहिजे? तुझं मन नवीन झालं पाहिजे. बायबल सांगतं मन हे सर्वात काय आहे? मनाला नवीन केलं पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. मनाचं नवीनीकरण आमचं झालं पाहिजे. प्रभूची इच्छा आहे आणि आपली सुद्धा इच्छा असली पाहिजे. प्रार्थनेमध्ये हेच मागा की प्रभू मला 2 भाकर कमी दे, पण माझं मन नवीन कर. 1-2 जोड कपडे कमी दे मला, पण मला माझं मन नवीन कर. माझं अंतःकरण चांगलं समजूतदार आणि सुज्ञ बनवू दे. मला थोडा जगातला आशीर्वाद कमी मिळाला तरी चालेल, पण स्वर्गीय राज्यासाठी मी आशीर्वादित व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला मला सांगायचंय, ज्याचं मन देवाकडे लागलेलं आहे तो धन्य आणि आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. एक वचन आपण वाचूया या ठिकाणी. प्रचार संपवत आहे. यशायाचं पुस्तक, ज्याचा 26वा अध्याय आणि 3रं वचन. खूप सुंदर वचन आहे. हे वचन तुम्ही पाठ केलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे. यशाया काय म्हणत आहे पहा. यशायाचं पुस्तक 26वा अध्याय आणि 3रं वचन. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला तू
पूर्ण शांती देतोस कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो. आमेन. कोणीतरी आणखी वाचा, खूप सुंदर वचन आहे. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो. आमेन. आमेन. हालेलुया. काय म्हणत आहे? ज्याचं मन परमेश्वरात तुझ्याकडे लागलेलं आहे त्याला तू काय देतो? पूर्ण शांती देतोस. ऐका बरं का, हे फार रहस्य आहे. काय पास्टर, शांती मिळाली भाकर नाही मिळाली तर काय उपयोग आहे? अरे भाकर मिळून जर शांती नसेल घरात तर काय उपयोग आहे? खाता खाता भांडण, त्याच्या अंगावर त्याच्या अंगावर पातेलं एकमेकाच्या अंगावर टाकतात लोक. एवढं भरलेलं पातेलं, काय उपयोग आहे? शांती नाही. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना काय शिकवलं? जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या घरात जाल म्हणा या घरात का तुम्हाला नाही आशीर्वाद दे, बरकत दे. अरे सगळं टिकण्यासाठी शांती असावी लागते. ज्याच्या घरामध्ये शांतीच नाही जीवनामध्ये त्याला किती जरी मिळालं तर ते टिकणार नाही. हे रहस्य आहे. आणि म्हणून ज्याचं मन देवाकडे लागतं देव त्याला शांतीने भरतो. आणि ज्याच्याकडे शांती आहे त्याच्याकडे आशीर्वाद टिकून राहतो. म्हणून येशू म्हणाला शिष्यांना की तुम्ही ज्या ज्या घरी जाल त्या त्या परिवाराला म्हणा यांना शालोम शालोम, शांती शांती. कारण शांतीमध्ये देवाचे आशीर्वाद टिकून राहतात. येशू ख्रिस्त एका ठिकाणी म्हणतो मी माझी शांती तुम्हाला देऊन जातो. का म्हणताय? त्याला माहित आहे जर शांती आहे तर आशीर्वाद आहे. अन्यथा कुडकुड केल्यानंतर, भांडण केल्यानंतर, चिडचिड केल्यानंतर, रागराग केल्यानंतर सगळे आशीर्वाद निघून जातात. पण ज्या घरामध्ये शांती आहे त्या ठिकाणी कोरडी भाकर सुद्धा गोड लागते. हो, खायला आनंद वाटतो. नाही तर इकडे बैल कापला ना अख्खा मेजवानीसाठी, बायबल मध्ये लिहिले बरं का, मी माझ्या मनाचं बोलत नाही. बैल कापला जरी शांती नसेल ना तुमच्या जीवनामध्ये तर बैलाची मेजवानी सुद्धा गोड लागत नाही. हे सत्य बायबल सांगत. आणि म्हणून ज्याचं मन देवाकडे लागतं त्याला देव कशाने भरतो? शांतीने. यशय म्हणतो शांतीने भरतो आणि ते धन्य आशीर्वाद देतो. प्रेमो, जेव्हा मी मन देवाकडे लावतो ही गोष्ट देव नक्की करतो आमच्या जीवनामध्ये. देव तुम्हाला त्याच्या शांतीने भरतो. जिथं शांती आहे तिथं आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फार शांती असेल तर तिथं आशीर्वाद आहे. अन्यथा काय किती जरी मिळालं तरी ते फाटक्या पिशवीत टाकल्यासारखंच आहे की नाही? शांतीने तुम्ही जीवन जगता, गरीब असा, साधारण असा, कमी कमवणारा असा, पण त्या घरामध्ये किती आनंद असतो कारण त्यांच्या घरामध्ये काय आहे? प्रेज द लॉर्ड. कोणाची शांती आहे? परमेश्वराची शांती. परमेश्वराने का दिली त्यांना शांती? का? कारण त्यांचं मन कोणाकडे लागलंय? प्रेज द लॉर्ड. आपलं मन देवाकडे लावा, नेहमी लावा. आपल्या लेकरा बाळांना शिकवा. बसताना सुद्धा आपले लेकरा बाळा पहा कसे करतात. त्यांचं मन देवाकडे लावा. आपण ट्रेन केलं पाहिजे आपल्या लोकांना, आपल्या मुला मुलींना, आपण स्वतःला काय केलं पाहिजे? तुम्ही शांत बस. काही लोक शांत बसतात, डोळे झाकतात, देवाकडे बसतात. हे सुद्धा प्रॅक्टिस आहे. हा सुद्धा सराव आहे. शांत राहायचं, डोळे झाकायचे, परमेश्वराकडे लक्ष लावायचं. हिंदू लोक मी पाहतो तप करताना असं हात पर करतात, पांड्या घालतात आणि आपलं लक्ष देवाकडे लावतात का नाही? पाहिलं का तुम्ही कधी? साधू संत लोक. आणि आम्ही आमचं असं चालतंय, असं असं काय म्हणजे? शांत राहा ना जरा, शांत बस की, डोळे झाक की, शांत कर मन स्वतःच. जरा डोक्यातला गोंधळ जरा शांत कर, लक्ष लाव परमेश्वरा, जिवंत देवाकडे लक्ष लाव. देवाकडे लक्ष. इसाक बायबल मध्ये तसा करायचा. आणि इसाकाला परमेश्वराने सुंदर पत्नी दिली. इसाकाने पाहिली होती का? तिचं नाव काय आहे? अरे ते किती छान मुलगी दिली. कारण त्याचं मन इसाकाचं देवाकडे लागलं होतं. आणि देवाने त्याला सुंदर बायको दिली जी कष्टाळ होती, 10 उंटाला पाणी पाजणारी होती. विचार करा, अशी बायको परमेश्वराने इसाकाला दिली. इसाक पाहिला नव्हता गेला निवडायला. इसाकाचं मन देवाकडे होतं.
देव म्हणाल तुझं मन माझ्याकडे ना, माझं मन तुझ्याकडे, तुला चांगली बायको देणार. आमेन. तुला चांगला नवरा देणार. आणि तिकडे 100 शोधले तरी नाचके भेटते, कारण मनच देवाकडे नाही आपलं, तर कोणाकडे? मन देवाकडे लावलं पाहिजे. बायबल वाचत तुम्ही. म्हणून तुम्हाला मी खरं सांगू का, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बायबलमध्ये आहे. म्हणून बायबलमध्ये पहिल्या पुस्तकाचं नाव काय आहे? उत्पत्ती. उत्पत्तीचा दुसरा शब्द कुठलाही मिनिंग आहे की तुम्हाला? सुरुवात. काय आहे? सुरुवात. तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही बायबल सारखीच आहे, बायबल नुसारच आहे. जर तुम्ही सुखी आहात, सुरुवात कुठून झाली? आणि जर तुम्ही दुःखी आहात, त्याची सुरुवात सुद्धा कुठून झाली? बायबल पासून का? तो म्हणतो अहो कष्टी आणि भाराक्रांत जण हो, रविवारी तुम्ही माझ्याकडे या. आम्ही म्हणतो नाही नाही, भार मारलंच पाहिजे, आम्ही कष्टी राहावंच राहा. तो म्हणतो माझ्याकडे, आम्ही तुम्हाला काय देईल? लोक म्हणतो आम्हाला विसावा नको. मग तुम्ही दुःखी राहणार. दुःखाचं कारण सुद्धा बायबल आहे. तुम्ही बायबल वाचलं नाही. जर वाचला असता, विचार केला असता बायबलच्या वचनावर, तुम्ही देवाजवळ बसला असता. देव म्हणतो अहो कष्टी आणि भाराक्रांत जण हो, तुम्ही सगळे माझ्याकडे, आम्ही तुम्हाला विसावा देईल. माझ्यासारखा विसावा तुला कुठंच मिळणार नाही. आम्ही नाही का देवाचं, म्हणून दुःखी आहोत, म्हणून कष्टी आहोत, म्हणून त्रासलेले आहोत. आणि म्हणतो काय नाही असं. अरे नाही नाही, बायबल नाही वाचायला पाहिजे. सुखाची सुरुवात सुद्धा बायबल मधून आहे आणि दुःखाचं कारण सुद्धा बायबल मधून आहे. ते तुम्ही शोधलं पाहिजे. का दुःख आलं आमच्या वाट्याला? आम्ही का त्रासलेलो आहोत? आमच्या घरात काय समस्या आहे? शोधा. कुठं मिळणार उत्तर? बायबल. बायबल मध्ये मिळणार आहे. सगळ्याची सुरुवात बायबल मधून आहे. म्हणून देवाचे लोक मोठे महान सेवक मात्र बायबल वाचा, बायबल वाचा, कारण बायबल मध्ये सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी, एव्हरीथिंग, प्रत्येक छोटी मोठी गोष्ट बायबल मध्ये आहे. कुठलाही प्रश्न. आता पहा, शबाची राणी सलमोनाला भेटायला काय गेली? राणी होती ना ती, काय गेली बरं? तिच्या मनामध्ये लय प्रश्न होते, खूप प्रश्न होते तिच्या मनामध्ये. ती म्हणाली कुणाकडे जावं? तिने ऐकलं की सलमोन नावाचा राजा त्याकडे गेला पाहिजे. येशू ख्रिस्त म्हणतो सलमोनापेक्षा एक असा महान तुमच्यामध्ये आहे. तो कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. शबाची राणी आपले प्रश्न घेऊन सलमोनाकडे गेली. आज सलमोनाकडे जाण्याची गरज नाही, आम्ही येशूकडे जाण्याची गरज आहे. प्रभू माझा हा प्रश्न आहे. प्रभू काय म्हणतो? प्रश्नाचं उत्तर पाहिजे, बायबल वाच, याच्यामध्ये उत्तर आहे. प्रभू असं बोट करतो कोणाकडं? बायबलकडे बोट करतो. कोणाकडे बोट करतो? यस वाच, उघड बघ. मी नेहमी म्हणतो बायबल हातात घेणं सुद्धा आशीर्वादाच आहे. का? खरंच आशीर्वाद आहे. तुमचे प्रश्नाचं उत्तर बायबल मध्ये, तुम्ही शोधलं पाहिजे. शोधा. म्हणून बायबल मध्ये लिहिले शोधा म्हणजे सापडेल. आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो काय शोधा, काय सापडायचं आम्हाला कळत. शोधा. तुमचे प्रश्नाचे उत्तर बायबल मध्ये आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बायबल मध्ये, प्रत्येक 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 प्रश्नाचं. कारण पहिलंच पुस्तक काय आहे? सुरुवात, उत्पत्ती आहे. आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया. कारण ज्याचं मन देवाकडे लागलेलं आहे त्याला देव शांतीने भरतो. त्याच्या जीवनामध्ये दैवी शांती आहे, प्रभूची शांती आहे. त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद टिकून राहतात. अन्यथा अनेक लोकांनी आशीर्वाद मिळवलेले सुद्धा आशीर्वाद गमावताना पाहिले, कारण त्याच्या जीवनात शांती राहिली नाही, त्यांचं मन देवाकडे राहिलं नाही. परिणामी त्यांच्या जीवनात शांती गेली, सगळे आशीर्वाद निघून गेले आणि त्यांची अवस्था बिघडली. आपण मन देवाकडे लावूया, शांतीने देवाच्या भरूया, आशीर्वादात जीवन जगूया. नेहमी आम्ही असं आमच्या मनाला ट्रेन करूया की आमचं मन हे देवाकडे लागलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि आपण आपल्या लेकराबाळांना सांगायचं तुझं मन देवाकडे लाव, तुझं मन देवाकडे लाव, तुझं मन कुणाकडे लाव? आमेन, हालेलुया. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला या पवित्र वचनांच्या